येणार नाही, कारण हा जरा लॉंग व्हिडिओ आहे। ब्लॉग तर आपल्या चॅनलवरती डेली अपलोड होत असतात, पण लॉंग व्हिडिओ बऱ्याच दिवसातून मी आज बनवलेला आहे। आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की मी पण माझ्या त्वचेकडे एवढे बरेच दिवस झालं की लक्ष दिलं नव्हतं, आणि मग माझ्या लक्षात आलं की त्वचा जराशी टॅन किंवा निर्जीव अशी झाल्यासारखी वाटतेय। तर म्हटलं चला आपण पण व्हिडिओ बनवूया, म्हणजे मग दुसऱ्यांना पण आठवण येईल की आपली पण त्वचा थोडीशी काहीतरी बदल झालेला आहे, त्यामध्ये आपण काहीतरी भर घालायला हवी। तर आपण घरच्या घरी म्हणजे दुकानातून जर 2 स्क्रबची आणि मास्कची अशा 2 जर पुड्या आणल्या तर आपली त्वचा पुन्हा ग्लोईंग होऊ शकते। आणि या 2 पुड्यांच्या माध्यमातून आपण कसं काय आपली त्वचा पुन्हा ग्लोईंग करू शकतो हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर व्हिडिओ तुम्ही नक्की लास्टपर्यंत पहा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि इकडे मी हिमालयाचे 2 पॅक घेतलेले आहेत, ज्यामध्ये एक आहे स्क्रब आणि एक आहे मास्क। तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण मस्त फेस वॉश करून घ्यायचा आहे आणि चेहरा पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर केस पॅक बांधून घ्यायचे आहेत, ज्यामुळे ते मध्ये चेहऱ्यावरती येणार नाहीत। स्क्रब करताना केस चेहऱ्यावरती जरी आले तरी काही नाही, पण मास्क लावताना आल्यावर ते चिकटून बसतात, त्यामुळे आधी केस पूर्ण सिक्युअर करून घ्यायचे। चला तर पहिल्यांदा आपण स्क्रब लावूयात। आणि स्क्रब का करावा, तर आपल्या त्वचेमध्ये ज्या मृत पेशी असतात त्या सगळ्या निघून जातात आणि त्वचा स्वच्छ वाटते, चमकदार वाटते। त्यासाठी आपण स्क्रब करायचा असतो। आणि स्क्रब हा जास्त सारखा पण नाही करायचा, पण महिन्यातून एकदा दोनदा तरी करायला हवा। आणि काय होतं, एकदा लक्षातून गेलं की महिना काय 3-3 महिने आपल्या लक्षात राहत नाही की आपल्या त्वचेकडे आपलं लक्ष आहे की नाही। त्यानंतर इकडे मी छान स्क्रब सगळ्या चेहऱ्याला व्यवस्थित अप्लाय करून घेतलेला आहे। असं पूर्ण चेहऱ्याला लागला पाहिजे असा लावायचा। त्यानंतर तो पाण्याने धुवायचा नाहीये, तर एका कोरड्या कापडाने पुसून घ्यायचा आहे। पूर्ण चेहरा व्यवस्थित तो कापडाने एका पुसून घेतलेला आहे। इकडे मी हिमालयाचा स्क्रब वापरलेला आहे, आणि तुम्हाला जर कोणता वेगळ्या कंपनीच्या चेहऱ्याला सूट होत असेल तर तुम्ही तो वापरू शकता। आणि तुमच्या चेहऱ्याला जर सूट होत असेल तरच तुम्ही स्क्रब करा। आणि इकडे मी स्क्रब पूर्ण क्लीन करून घेतलेला। त्यानंतर इकडे पिलअप मास्क लावायला घेतलेला होता। आणि इकडे स्क्रब केलं की लगेचच चेहऱ्यामध्ये बदल वाटायला लागला होता। मऊ मऊ चेहरा तर झालेला होताच, पण ग्लो पण आलेला। त्यानंतर इकडे मी मास्क अप्लाय करून घेतलेला आहे। आणि मास्क लावताना थोडासा नाही लावायचा आहे, जास्त लावायचा, कारण तो जेव्हा आपण काढतो त्यावेळेस जर जास्त जाड आवरण असेल तर पटकन निघतं, नाहीतर ते चेहऱ्याला चिकटून राहतं। त्यामुळे ते व्यवस्थित लावायचं आणि ते 10 मिनटं तरी ठेवायचं, म्हणजे ते सुकलं पाहिजे पूर्ण। ते जेव्हा सुकेल त्यावेळेस असं ओढून काढायचं, ते व्यवस्थित निघून जातं जर तुम्ही जाड लावलेलं असेल आवरण तर। आणि जर पातळ आवरण असेल तर ते काढायला जरा त्रासच होतो। तुम्हाला दाखवायला म्हणून मी इकडे काढत होते, पण अंदाजे काढणं काही हे शक्य नाहीये, त्यामुळे पटकन आरशामध्ये पाहिलं आणि व्यवस्थित सगळ्या चेहऱ्यावरचं क्लीन करून घेतलं मास्क। त्यानंतर इकडे बघा चेहऱ्यामध्ये किती ग्लो वाटत आहे। आणि मला तरी वाटतं महिन्यातून एकदा दोनदा हे असं करायला हवं। आणि काय होतं, बऱ्याच वेळेला एखाद्याचं कोणाचं कार्यक्रम आलं किंवा कोणाचं लग्न आलं तरच आपल्या चेहऱ्याकडे लक्ष जातं आणि आपण आपल्या स्किनची केअर करतो। कार्यक्रमांमध्ये उठून दिसण्यासाठी न करता ते आपल्या स्वतःसाठीही करायला हवं असं मला वाटतं। त्यानंतर इकडे माझी रोजची कामे चालू झालेली होती। सकाळी थोडंसं ऊन पडलेलं म्हणून पटकन सगळे ब्लँकेट वगैरे धुवायला काढले होते। ब्लँकेट तर वाळतच आले होते, खालच्या बाजूने ओले राहिले होते, पण तेवढ्यात पाऊस आला। आता म्हटलं ही खालची साईड जी राहिलेली आहे याला फॅन खालीच आपल्याला सुकवायला ठेवावं लागणार आहे। त्यामुळे जे कपडे पण जे थोडेसे ओले राहिले होते ते पण साईडला काढले। आणि त्यानंतर चालू झालं होतं रोजचंच काम, म्हणजे स्वयंपाकाला लागले। पटकन स्वयंपाक वगैरे उरकून घेतला। बाकीचं कोणतंही काम लेट झालं तरीही चालतं, पण स्वयंपाक मात्र पटकन झाला पाहिजे, तो वेळेवरच व्हावा लागतो। इकडे सगळं आवरलं होतं। त्यानंतर मस्त एक शेतामध्ये राऊंड मारून आले, आणि शेतामध्ये हे ऊस वगैरे इतके छान वाढलेले आहेत, कारण आता पाऊस पडतोय त्यामुळे त्यांना पाणी मिळतंय। आणि खत पण टाकलेलं आहे, त्यामुळे ते छान आता ग्रो होत आहेत। आणि इकडे बघा हे झाड बऱ्याच दिवसांपूर्वी लावलेलं होतं, पण पाऊस जसा पडायला लागला तसं या झाडाची वाढ तर भरपूर सगळी झालेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। चलो बाय।